नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जी MPSC आणि UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे ही महत्त्वाची योजना, जी महाज्योतीच्या अंतर्गत आणि आता 1RT सुरू झालेली आहे. या 1RTच्या अंतर्गत ही योजना आता राबवण्यात येत आहे. या दोन्ही च्या अंतर्गत आता हे तुम्हाला दोन्ही फॉर्म भरता येणार आहेत. तर कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थी मित्रांना हे फॉर्म भरता येतील याविषयी मी तुम्हाला पूर्ण तपशील सांगणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपण तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देऊ आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपले कोणी विद्यार्थी 2026-27च्या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. अर्थात तुम्हाला पूर्व प्रशिक्षण अगदी मोफतपणे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. जे 26-27ची तयारी करत आहेत या वर्षामध्ये, MPSC असेल किंवा UPSC असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती आणि 1RTच्या अंतर्गत ही होणार आहे, जाहिरात आलेली आहे. तर बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे बघा. इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, अर्थात महाज्योतीचं आहे नागपूरच्या ठिकाणी यांचं ऑफिस आहे, मुख्यालय आहे. तसेच वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था अर्थात 1RT यांचं पण नागपूर या ठिकाणीच आहे मुख्यालय. तर सन 2026-27 करता काय करणार आहे, तर पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑफलाईन आणि अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तुम्हाला ऑफलाईन आहे आणि अनिवासी आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला एक म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असाल तुम्ही, तर पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी तुम्हाला हे पूर्णतः कसं असणार आहे, मोफत आहे, ऑफलाईन आणि अनिवासी पद्धतीचं आहे. तर जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर अर्ज मागवण्याची सुरुवात झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी बघा, तुम्हाला UPSCचा फॉर्म भरायचा असेल तर महाज्योतीमधून भरू शकता किंवा तुम्ही 1RTमधून भरू शकता, अथवा दोन्हीमध्ये पण फॉर्म तुम्ही भरू शकता. पण लाभ तुम्हाला एकाच भेटेल. त्यामुळे या दोन्हीमधून तुम्ही फॉर्म भरू शकता, 1RT किंवा महाज्योतीचा, UPSCचा. आणि MPSCचा पण दिलेला आहे, ते राज्यसेवेचा पण आहे सेम. त्यानंतर अभियांत्रिकी सेवा असेल, तुम्ही इंजिनिअरिंगची तयारी करत असाल, MPSCच्या अंतर्गत जे पद भरले जातात इंजिनिअरिंगचे, त्या पदाच्या अंतर्गत होणार. त्यानंतर गट ब असेल, क असेल, म्हणजे ग्रुप Cचा असेल, ग्रुप B, ग्रुप Cचा असेल, ह्या दोन्हीचं पण तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आता हे सर्वात महत्त्वाचा 5वा पॉईंट आहे बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, विशेष मागास प्रवर्गातील जे गोवारी समाजातील विद्यार्थी असतील आपले, त्यांना UPSC करण्यासाठी एकदम फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. फक्त त्यांच्या समाजातील घेतले जातील, कोण्या, गोवारी समाजातील. आणि या ठिकाणी अजून बघा 5व्या नंबरचाच आहे. तर भटक्या जमाती गट क म्हणजे अर्थात धनगर समाजातील जे कोणी मुलं असतील, UPSCची तयारी करणारे असतील, त्यांच्यासाठी इथे फक्त धनगर समाजातील घेतले जातील आणि इथे फक्त गोवारी समाजातील घेतले जातील मुले. तर विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी आपल्या ओळखीचे असतील, गोर समाजातील असतील किंवा धनगर समाजातील असतील किंवा दोन्ही समाजातील तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत हे नक्कीच शेअर करा. कारण फक्त ही त्यांच्यासाठी नाही आहे, NTच्या जेवढे प्रवर्ग आहेत तेवढ्यासाठी ही योजना आहे दोन्ही पण हे विशेष त्यांना इथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. UPSC असेल दोन्हीसाठी पण आणि MPSC असेल दोन्हीसाठी, दोघांसाठी पण इथे दिलेलं आलेलं आहे. धनगर समाजातील MPSC करणारे असतील किंवा गोवारी समाजातील MPSC करणारे असतील, आता त्यांनी MPSC करत असतील तरी त्यांच्यासाठी जमतं आणि UPSC करत असतील तरी त्यांच्यासाठी जमतं. स्पेशल त्यांना घेणार आहेत कॅन्डिडेट ते. तर आता पुढे काय म्हणलं बघा, तर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील, आता हे सैनिक भरतीसाठी पण तसंच आहे. लष्करी सैनिक असतील, लष्कर म्हणजे सैनिक भरतीची म्हणजेच आर्मीची तयारी करणार असतील विद्यार्थी मित्र आपले कोणी, तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा, त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण कसं आहे माहिती का, गोवारी समाजातील जे कोणी विद्यार्थी मित्र आपले असतील, सैनिक भरतीची तयारी करतात, फक्त या ठिकाणी गोवारी समाजातीलच घेतले जातील आणि या ठिकाणी धनगर समाजातीलच घेतले जातील. धनगर समाजातील जे सैनिक भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी आहे हे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा महत्त्वाचं लाभ, पात्रता यादी आणि निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे. तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी. त्यानंतर तो विद्यार्थी कसा असावा, नॉन क्रिमिनल गटातील असावा, मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा. आता या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सैनिक भरतीची तयारी करतायत त्यांनी येत्या 10वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. आणि अजून दुसरं बघा, विद्यार्थ्यांनी UPSC MPSC करण्यासाठी पदवी असावी. आता या ठिकाणी बघा
या ठिकाणी शैक्षणिक अर्हता सांगलेली आहे. जे सैनिक भरतीची तयारी करणारे आहेत, त्यांनी फॉर्म भरणार आहेत, त्यांची 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि आता जे विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र UPSC किंवा MPSC करणार आहेत, त्यांनी ग्रॅज्युएशन अर्थात पदवी पूर्ण केलेली असावी, उत्तीर्ण असावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे घेण्यात येणार आहे. म्हणजे तुमची एक परीक्षा होईल आणि त्या परीक्षेच्या अंतर्गत तुमची निवड होणार आहे. उपरोक्त नमूद प्रशिक्षणाच्या पूर्व परीक्षेच्या धर्तीवर सामान्य अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात भरला तर MPSCच्याच आधारावरती तुमचा परीक्षा होईल. जसं आता सैनिक भरतीचा फॉर्म भरला तर त्यांचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यावरच आधारित एक तुमची पूर्वपरीक्षा होणार आहे यांची. त्यानंतर त्या चाळणी परीक्षेच्या अंतर्गत झाल्याच्या नंतर तुम्हाला एक हे केलं जाईल, कट लावला जाईल. त्या कट तुमचं सिलेक्शन होईल. आता या ठिकाणी बघा काय म्हणलेलं आहे. चाळणी परीक्षेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे महाज्योती आणि वनआरटीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नका टेन्शन घेऊ, तुम्ही फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला माहिती देईल ज्यावेळेस वेळापत्रक येईल ना, त्यावेळेस परत एक आपला व्हिडिओ असेल. तर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागाच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्याची निवड महाज्योती व वनआरटीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. बघा आता गुणांक मेरिटच्या आधारानुसार त्यांनी हे करणार आहेत. जागा किती आहेत तुमच्या कॅटेगरीला त्याच्यानुसार इथं कट लागणार आहे. आता बघा या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वयोमर्यादा आता आपल्याला पाहायची आहे. UPSC करणार असाल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC करणार असाल किंवा अभियांत्रिकीची फॉर्म भरणार असाल किंवा संयुक्त गट ब आणि क ची फॉर्म भरणार असाल म्हणजेच अर्थात ग्रुप B आणि C, तर तुमचं वय किती असावं, 19 ते 30 असावं. आणि लष्करी सैन्यातील भरती जर तुम्ही म्हणजेच सैनिक भरतीचा फॉर्म भरत असाल आर्मीचा, तर तुमच्याकडे तुमचं वय किती असावं, 17 ते 19 वर्षापर्यंतच असावं. आता इथं या ठिकाणी वयोमर्यादा कमी दिलेली आहे, कारण फॉर्म भरताना नॉर्मली 38, 40, 42 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो ज्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार. आता दिव्यांग असेल तर 45पर्यंत ते फॉर्म भरू शकतात एजपर्यंत. तर आता या ठिकाणी त्यांनी 30 वर्षापर्यंत दिलेले आहे. वय वाढू शकतं, वय वाढलं तर मी नक्कीच त्यावरती एक व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. त्यामुळं असं नका समजू की आपलं वय वाढलेलं आहे तिच्यावरती आहे तर फॉर्म भरता येणार नाही. काळजी करू नका, त्यावरती नक्कीच तोडगा निघेल काहीतरी. आता प्रशिक्षणाचे स्वरूप कसं असणार आहे, तुम्हाला UPSC असेल, MPSC असेल किंवा तुमचं जे गट व गट कसं असेल संयुक्त, आता जो पेपर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तलाठी तर किंवा सैनिक भरतीचं असेल आर्मीचं, तर तुम्हाला या ठिकाणी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे फक्त. आणि या ठिकाणी अनिवासी स्वरूपाचं आहे, त्यामुळे त्यांचं काही हॉस्टेल वगैरे उपलब्ध नसणार आहे. तुम्हाला अनिवासी पद्धतीचं असेल. त्यानंतर हे ऑफलाईन स्वरूपाचं आहे, ऑनलाईन नाही, काही नाही, फक्त ऑफलाईन स्वरूपाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आता अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र काय लागतील, तर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असावं, कास्ट सर्टिफिकेट असावं, डोमेसाईल असावं, नॉन क्रिमिनल असावं, जे बी वैध असावं ते व्हॅलिड असावं, असं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका असावी. पदवीचं पण सेम आहे, प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका. दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र, अनाथ असेल तर त्याचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सुरुवातीला आता अर्ज कसा करावा याविषयी मी तुम्हाला एक व्हिडिओ स्पेशल बनवून देईल. तर तोपर्यंत सांगायचं गेलं तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन करू शकता अर्ज, तरी मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे आता चॅनल सबस्क्राईब करून अटी आणि शर्ती आहेत, तर टर्म अँड कंडिशन्स काय आहेत बघा यांच्या. तर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 23/8/2026 आहे. 23 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्हाला फक्त पोस्टाद्वारे किंवा ईमेलद्वारे विचार केला जाणार नाही. तर आता तुम्ही या ठिकाणी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. पोस्टाने किंवा ईमेल जर तुम्ही केला तर तुमचा फॉर्म विचारात घेतला जाणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे यावर सर्व अधिकार कोणाचे असतील तर व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती तसेच वनआरटी यांचे राहतील. आता कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांची सदर माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास निवड काय करण्यात येणार आहे, रद्द करण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे विद्यार्थी फॉर्म भरताय त्यांचं बँक खातं आधार क्रमांकाशी संलग्न असणं आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या विद्यावेतन त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अर्थात DBT मार्फत तुमचं खात्यात पैसे पडणार आहेत. तुमच्या जे काही विद्यावेतन असेल तुमचं ते तुम्हाला DBT मार्फत पडणार आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तुमच्या बँक खात्याशी तर ते करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास महाज्योती व वनआरटीचा कॉल सेंटर आहे, त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता.
आता या ठिकाणी म्हणजे विशेष नोट्स काय दिलेली आहे, या ठिकाणी टीप महत्त्वाची नोट्स काय दिलेले आहे, विशेष नोट बघा. तर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थी महाज्योतीच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरता तसेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरता राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरता अर्ज सादर करू शकतो. विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती वनारटी या दोन्ही प्रशिक्षण संस्थेस अर्ज करू शकतो. आता बघा या ठिकाणी फक्त काय सांगण्यात आलं, जे गोवारी समाजातील आहेत ते फक्त महाज्योती संस्थेतच फॉर्म भरू शकतात आणि जे विद्यार्थी मित्र आपले विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गात येतात त्यांनी दोन्हीकडे फॉर्म भरू शकतात, महाज्योती आणि वनआरटीकडे. आणि भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाज्योती वनआरटी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरता तसेच वनआरटी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरता अर्ज सादर करू शकतो. तर एवढंच याच्यामध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अडचण आली असेल, टेक्निकल असेल, कोणती असेल, तर या ठिकाणी महाज्योतीचा नंबर दिलेला आहे, यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. महाज्योतीमध्ये फॉर्म भरत असाल तर आणि इथं वनआरटीमध्ये फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.